तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत भगवान बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उर्गेन संघरक्षितजी, विश्वातील महापुरुष, योगी पुरुष, संत पुरुष आणि निसर्ग, आजचे कार्यक्रमातील अध्यक्ष, परिवर्तन विचार मंचाचे सर्व पदाधिकारीगण, उपस्थित असलेले आदरणीय भंतेजी, माझे कल्याण मित्र, पाहुणे मंडळी, तसेच इथे आलेले श्रोतागण यांना मैत्रीपूर्ण जय भीम। तथागत भगवान बुद्ध म्हणतात, आपण या दोन गोष्टी आपल्या जीवनात केले तर आपल्या श्रोतापन्ना सकृदागामी, अनागामी आणि अरहंची अवस्था प्राप्त होऊ शकते। ते दोन गोष्टी कोणती? पहिली आहे पुण्यानुमोदन करणे आणि दुसरे आहे पाप दर्शना करणे। मी सुरुवातीला जीवनात झोपलो होतो जेव्हा मला जाग आली तेव्हापासून मी हे करीत आहो। यामुळे मला सुख प्राप्त रोज होत असते। मी बहुजन सौरभ यांचे संपादक विलास गजबिये यांचा मी आभार व्यक्त करतो आणि पुण्यानुमोदन करतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवण्याची विनंती केली आणि मी आज आपल्या समोर उभा आहो। तसेच बहुजन स्वरूपाचे निवासी संपादिका संध्याजी राजूरकर यांनी मला मराठीमध्ये लिहिण्यास आणि बोलण्यास प्रेरणायुक्त काही गोष्टी सांगितल्या, त्यामुळे मी त्यांचा पण पुण्यानुमोदन आणि आभार व्यक्त करतो। आज आम्ही 6 गोष्टी पाहणार आहोत आणि 6ही गोष्टी मी 2-2 मिनिटात ती सर्व संपवणार आहोत। पहिली गोष्ट म्हणजे परिवर्तन विचार मंच। परिवर्तन विचार म्हणजे जुन्या कालबाह्य किंवा चुकीच्या समजुती सोडून देऊन परिस्थितीनुसार इष्ट, सकारात्मक आणि प्रगतिशील बदल स्वीकारण्याची मानसिकता होय। हे केवळ बाह्य बदल नसून स्वतःच्या विचारात, दृष्टिकोनात आणि आचरणात घडवून सकारात्मक मनाने परिवर्तन आहे। थोडक्यात सांगायचे तर परिवर्तन विचार म्हणजे जुन्या विचाराच्या साखळदंडातून बाहेर पडून नवीन आणि चांगल्या विचारांना आत्मसात किंवा मनामध्ये करणे। मंच म्हणजे व्यासपीठ, स्टेज किंवा उंच केलेली जागा भाषण देण्यासाठी, सादरीकरणासाठी, जे आज आपण सर्व मिळून परिवर्तन विचार मंचाकडून परिषद घेत आहोत। दुसरी गोष्ट आहे महाड सत्याग्रह। 20 मार्च 1927ला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे झालेला ऐतिहासिक नागरी हक्क लढा होता। दलित समाजाला 14 तळे या सार्वजनिक ठिकाणाहून पाणी भरण्याचा आणि वापरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी हा सत्याग्रह करण्यात आला होता। याचा उद्देश
अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाला सार्वजनिक चळवळ, तळ्याचे पाणी पिण्याचा व वापरण्याचा हक्क मिळवून देणे याचे महत्त्व हा केवळ पाण्याचा लढा नव्हता, तर मानवी हक्क आणि स्वाभिमानाचा लढा होता. याला भारतात सामाजिक सबलीकरण दिन किंवा समता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांबरोबर 3000हून अधिक लोकांनी भाग घेतला होता आणि या तळावर डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या 14 तळ्यांचे पाणी पिऊन अत्याचारी परंपरा मोडीत काढली होती. भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन दिन. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. समता, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेल्या या महामानवाने शोषित वंचितांना हक्क मिळवून दिला. त्यांच्या विचारांची मशाल देऊन शिक्षणाचा व एकताचा मार्ग स्वीकारून त्यांना अभिवादन करूया. लेखक संवाद परिषद म्हणजे साहित्यिक, विचारवंत, पत्रकार आणि वाचकांना एकत्र आणून साहित्यातील विविध विषयावर, सामाजिक प्रश्नावर किंवा भाषा विकासावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेला एक विशेष मेळावा किंवा चर्चासत्र होय. आज या ठिकाणी परिषद घेत आहोत. यामध्ये लेखक आपल्या विचारातून आणि अनुभवातून बोलणार आहे. बहिष्कृत भारत वर्धमान दिन. बहिष्कृत भारत पत्रिका याचे संपादक डॉक्टर बाबासाहेब होते आणि त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केली. तसेच काही कारणांनी 15 नोव्हेंबर 1929 मध्ये बंद झाली. या पत्रिकामध्ये 34 अंक निघाले होते. यात 145 लेख छपले होते. या पत्रिकाचे नाव बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत ठेवले. आज आपण सर्व मिळून वर्धमान दिन साजरा करत आहोत. या शीर्षकाने अर्थ समजून घेऊया. बहिष्कृत म्हणजे अस्पृश्य, दलित किंवा वंचित ज्यांना समाजात समानता आणि न्याय मिळत नव्हता. हा दिवस साजरा करण्याचे कारण अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभाव विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आयोजित केलेल्या आंदोलनाचा करिता साजरा केला जातो. भारत म्हणजे हा भारत देश सांस्कृतिक विविधता, ऐतिहासिक महत्त्व आणि आर्थिक प्रभावात राहून कार्य करतो. वर्धापन म्हणजे वाढदिवस किंवा जयंती होतो. विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रहाचा दिवस साजरा केला होता. या मराठी पत्रिका काढण्याचा उद्देश अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभाव विरुद्ध आवाज उठवणे हा होता. यामुळे ब्राह्मणवाद आणि मनुवादाला चुनौती दिली होती. त्यांनी समाजातील वंचित वर्गाला आवाज देण्याचे प्रयत्न केला होता. बहिष्कृत भारत वर्धापन दिन निमित्त या परिवर्तन विचार मंचाने एक विशेष विषय ठेवला. तो विषय म्हणजे मी का लिहितो. मी एक लेखक, विचारक किंवा सामाजिक आणि धार्मिक आचरण करणारा धम्ममित्र आहो. म्हणजे मी एक व्यक्ती आहो. तुम्हाला तुमचे विचार आणि भावना व्यक्त करायचे आहेत. तुम्हाला समाजात परिवर्तन घडवायचे आहे. तुमच्या अनुभवामधून शिकायचे आहे. म्हणजे तुमच्या आवडीचे काम करायचे आहे. तुम्हाला लिहिण्यात आनंद मिळतो. लिहितो म्हणजे लिखाण हे मनाने प्रगती करण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे. लेखक म्हणून तुम्ही तुमचे विचार, भावना आणि अनुभव तसेच मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षाला जोडून शब्दातून उतरून समाजाच्या विसंगती, अन्याय आणि अंधश्रद्धा तसेच मैत्रीने त्यांची करुणाच्या पोटी मदत कशी होईल आणि त्याबद्दल जनजागृतीसाठी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवतात.
मी का लिहितो? हा प्रश्न स्वतःला विचारताना लेखकांना जाणवतो की लिहिणे हे एक गरजेचा भाग असतो आणि एक आवड पण असते. तसेच समाजात परिवर्तन घडायचे एक साधन असते. जेव्हा मी हे लिहित होतो तेव्हा मी चिंतन केले, तेव्हा माझ्या लक्षात आले भगवान बुद्ध यांनी सिद्धार्थ म्हणून 29व्या वर्षी गृहत्याग केला, 35व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त केले आणि 45 वर्षापर्यंत धम्माच्या शिकवणीवर 84,000 प्रवचने आणि 167 सूत्र दिले. त्यांच्यासोबत भिक्षू आनंद राहत असे. ते फारच हुशार, चतुर आणि बुद्धिमान होते. त्यांनी ही सर्व प्रवचने पाठ होती म्हणून आम्ही वाचतो आणि लिहितो तसेच समजतो. बुद्ध धम्माचे 5 वेळा लयात गेलेल्या या काळामध्ये कायम आहे. तो विश्वातील 2 बोधिसत्वामुळे जिवंत आहे. याच कारणामुळे बुद्ध, धम्म आणि संघ जीवित आहे. कारण मी लिहितो म्हणून समजण्यासाठी आणि समजून प्रसार करण्यासाठी, तसेच जीवित ठेवण्यासाठी मी लिहितो का? समजण्यासाठी. बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केलेले एक पत्रिका होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःला पाक्षिकाचे संपादक होते. बहिष्कृत भारताच्या पहिल्या अंकात डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, सुधारणेचा कायदा अंमलात आला आहे. इंग्रजीच्या हातची सत्ता काही प्रमाणात वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे. बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधीच्या बाबतीत मुळीच दाद लावता. ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याच्या निर्दयी धनी कसाबाच्या स्वाधीन करतो, त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या मायबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केले आहे. अस्पृश्याची स्थिती 6 वर्षापूर्वीपेक्षा आज जास्त शोचनीय आहे. ही शोचनीय स्थिती जगजाहीर करून होत असलेली हेळसाळ टाळण्याची असेल व घडत असलेली अन्यायापासून व जुलुमापासून बचाव करायचा असेल तर वृत्तपत्राची जरुरी 6 वर्षापूर्वीपेक्षा आज अधिक तीव्र झाली आहे. त्यांनी इशारा दिला की जर बहिष्कृत वर्गाला त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळाले नाही तर त्यांच्या उन्नतीचा मार्ग पूर्णपणे बंद होईल. या पार्श्वभूमीवर बहिष्कृत भारत हे केवळ एक वृत्तपत्र नव्हे तर ते सामाजिक परिवर्तनाचे, जागृतीचे आणि संघर्षाचे प्रभावी साधन होते. या पत्रिकाद्वारे डॉक्टर आंबेडकरांनी समाजातील अन्याय, विषमता आणि अत्याचार विरुद्ध निर्भीडपणे लेखन केले. बहिष्कृत भारताचे एकूण 34 अंक प्रकाशित झाले असून त्यात सुमारे 145 लेखाचा समावेश होतो. या अतिरिक्त डॉक्टर आंबेडकरांनी मूकनाईक, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत यासारखी अन्य वृत्तपत्रेही सुरू करून समाज प्रबोधनाचे कार्य सातत्याने पुढे नेले. आज बहिष्कृत भारतच्या वर्धापन दिन साजरा करताना डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या, न्यायाचा आणि स्वाभिमानाच्या विचाराची आठवण करून त्यांना अभिवादन करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. मला इतके वेळ ऐकून घेतले. सर्वांना मैत्रीचा जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद.